संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह खाजगीकरणाविरोधात रंगकर्मींचे धरणे आंदोलन। कोल्हापुरातील ऐतिहासिक आणि रंगभूमीच्या वैभवाचे प्रतीक असलेल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या व्यवस्थापना प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। नाट्यगृह खाजगी कंपनीकडे ठेकेदारी तत्वावर चालवण्यासाठी देण्याच्या प्रस्तावाला विरोध करत आज रंगकर्मी, कलाकार आणि तंत्रज्ञांनी नाट्यगृहासमोर धरणे आंदोलन केलं आहे। महापालिका प्रशासनाच्या निर्णयाचा निषेध करत नाट्यगृह व्यवस्थापन खाजगी संस्थेकडे न देता महापालिकेनेच ते चालवावे अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडलेली आहे। केशवराव भोसले नाट्यगृह ही केवळ इमारत नसून अनेक कलाकारांना घडवणारे सांस्कृतिक केंद्र आहे। यामुळे त्यांचे व्यावसायिकीकरण टाळून या वास्तूचे सांस्कृतिक स्वरूप कायम राखावे अशी मागणी रंगकर्मींकडून करण्यात आलेली आहे। केशवराव भोसले नाट्यगृह जे आहे जवळपास 101 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लुटला आहे की ज्याच्या रंगमंचावरती अनेक दिग्गज कलाकारांनी पाया पडून आपली कला सादर केलेली आहे, जे आमच्या राजांनी, शाहू महाराजांनी कोल्हापूरसाठी केलेलं आहे। एक कोल्हापूरची ओळख जी आहे ती कलापूर म्हणून ओळख असणाऱ्या एका गावातलं केशवराव भोसले हा त्या सगळ्या कलेच्या चळवळीचा केंद्रबिंदू आहे आणि अशा पद्धतीची जी वास्तू आहे त्याचा खाजगीकरणाचा घाट घालण्यात आलेला आहे। 20 तारखेच्या सभेमध्ये त्यांचा ठरावही मंजूर झालेला आहे। त्या ठरावाच्या विरोधात आम्ही आजचं आंदोलन करत आहोत। अतिशय शांततापूर्वक हे आंदोलन करत आहोत आम्ही। ओव्हरऑल खाजगीकरणासाठी विरोध आहे का, तर तुम्ही बाकीच्या ज्या काही जागा खाजगीकरणासाठी देताय, पार्किंगच्या देताय, त्याच्यावरती आम्ही काही बोलत नाहीये। पण केशवराव भोसले सारखी जी वास्तू आहे जी आमच्या सगळ्यांच्यासाठी मंदिर आहे, त्या वास्तूचं खाजगीकरण होऊ नये याच्यासाठी आम्ही फक्त रंगकर्मीच असे नाही तर कोल्हापुरातली जी कलाप्रेमी जनता आहे ती पण इथे आता एकवटलेली आहे आणि त्या सगळ्यांचाच विरोध आहे। तोटे तर बरेच आहेत त्याच्यात। आतापर्यंत तुम्ही बघितलं तर हे खरं तर सरकारची ड्युटी आहे। महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आम्ही नाटकाचे प्रयोग करतो, ती सगळी नाट्यगृह आत्ताही शासन मॅनेजमेंट खाली चालवली जातात किंवा महापालिकेच्या मॅनेजमेंट खाली चालवली जातात। मग या एकाच वास्तूबद्दल काय प्रॉब्लेम आहे हा आमचा सवाल आहे। कारण त्याच्यानंतर मग तारखांची गोंधळ होणार। आज जवळपास 35 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने खर्च केलेले आहेत आणि हे खाजगीकरणाचं जे प्रकरण चालू आहे ते कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे चालू आहे। तर एवढा मोठा निधी भरून आल्यानंतर ते अद्यावत केल्यानंतर उत्तम साऊंड सिस्टीम लावलेली आहे, बरेचसे लाईट्स लावलेले आहेत, त्याच्यानंतर कुठल्या तरी एखाद्या कंपनीच्या ताब्यात ते द्यायचं का की जेणेकरून त्याचा मेंटेनन्स होणार नाही। 5-1 वर्षाने त्याची सगळी वाताहत झाल्यानंतर परत ते कॉर्पोरेशनकडे येणार आणि परत आम्ही आंदोलन करायचं। मी केशवराव भोसलेसाठी आम्ही नाटकाचे प्रयोग करायचे का आंदोलनाचे प्रयोग करायचे हेच समजेन असं झालेलं आहे आम्हाला। एका नेत्याच्या आमदाराला हे टेंडरची चर्चा आहे, आरोप केला जातो, कसं बघता तुम्ही याकडे? हे तुमच्याकडूनच आम्हाला समजतंय, कुणाला दिलं जातं याच्याबद्दल आमच्याकडे काहीच माहिती नाहीये। पण 20 तारखेला ठराव झालेला आहे की हे देण्यात यावं म्हणून, त्याच्या विरोधात आम्ही उभे आहोत। ते कुणी कोण घेतं याच्याशी संबंधच नाहीये। कुणी समोर आलं तरी घ्यायचं नाही, आम्ही ते घेऊ देणार नाही, हा आमचा ठाम निर्धार आहे। पण कलाकारांनी नाटकाचे प्रयोग करायचे का हा व्यवसाय करत बसायचा? हे काम खरं तर महानगरपालिकेचं आहे ना आणि त्याच्यासाठी मदत करायला आम्ही सगळेजण आहोत ना। गेली 2 वर्ष झाली आमच्यातला कोण ना कोणतरी रोज इथे उपस्थित राहून प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष देतोय, गायडन्स त्यांना देत आहोत। तसंच ह्याच्या पुढे सुद्धा जर त्याला मदत पाहिजे असेल तर आमच्यातला कोण ना कोणतरी तिथे उपस्थित राहणार आणि मदत करणार ना। आणि त्यांच्या हिशोबाने ते लॉस मध्ये जाणार आहे ते आकडेच मुळात आम्हाला मान्य नाही आहेत। आतापर्यंत ज्या 3-4 मीटिंग झाल्या त्याच्यामध्ये जे काय प्रशासनातर्फे आकडे मांडण्यात आले ते आकडे आम्हाला अजिबात मान्य नाही। आम्ही पण व्यवसायातली माणसं आहोत, तुम्ही कुठलेही आकडे मांडले तर ते आम्ही मान्य करणार नाही। जेन्युइनली जर काही असेल तर ते मान्य केलं जाईल, अदरवाईज अजिबात त्याला मान्यता मिळणार नाही। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर।